परम कृष्ण हरे
आवाज थोड़ा हेलो 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 आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता अन्य माता पिता तयाचे आपुलिया हिता जो असे जागता
माझं माग घे रे महाराज फोटो घे महाराज चांगला घे निघत नाही हा? निघतच नाही. कसं काय? निघत आहे ना विठाला मग गोरख महाराज विठाला
वडा वडा जोरात. आता बोलू नका कोणी, मागचे बोलू नका, स्वयंपाक चालू द्या. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी, तयाचा हरीख वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी, तयाचा हरीख वाटे देवा. विठ्ठल समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकुलरथम्. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे करण संतांचिया त्यांच्या कृपादानी नदीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासु तुकार दयांचे केलिया स्मरण दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू
श्री चरण श्री ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचर ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कंठा टोपी च माला दंड कमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रे त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम 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 आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा विठला आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी हरिसेवेकरिता निवडलेला अभंग मागची लोक बोलू नका। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील सर्वांच्या पाठांतरातला तुकोबरायांच्या गाथेतला सगळ्यांच्या पाठांतरातला अतिशय सोपा साधा सरळ अशा प्रकारचा सेवेचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठाला कार्यक्रमाच्या
कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी काही अल्पसहा महत्वाचा परिहार या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचा तो असा. आपल्या या मौजे शिवणी आणि दरावस्ती या गावामधील परमार्थ प्रेमी श्री हरिभक्ती परायण आमचे आदरणीय गंपू अण्णा अर्थात गणपतराव देवराव शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती तारामती गणपतराव शिंदे या दाम्पत्यानं तीर्थयात्रा केल्या, चारीधाम यात्रा पूर्ण केल्या आणि चारीधाम यात्रा पूर्ण केल्याच्या नंतर मावंद करायचं असतं. त्या मावंद्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा. विठाला विठाला. खरं पाहिलं तर आज कीर्तनासाठी निवडलेला जो अभंग आहे हा अत्यंत जाणीवपूर्वक निवडलेला आहे. आपलं हित कशामध्ये असतं आणि पारमार्थिक लोकांच्या जीवनाचे खऱ्या अर्थानं जे कल्याण म्हणतो आपण, हित म्हणतो, गोमट म्हणतो. गंपू अण्णांच्या बाबतीमध्ये हे व्यक्तिमत्व असं आहे की आपलं सगळं आयुष्य तुमच्या दर्यामधली ही दोन माणसं भेटल्यानंतर मला खरंच फार आनंद होतो. एक आमचे संदीपान मामा आणि दुसरी हे गंपू अण्णा. कीर्तनाच्या निमित्तानं ज्यावेळेस फिरण्यात येतं त्यावेळेस आपल्या या परिसरामध्ये काठवडा, मोचीपिंपळगाव, वायवटवाडी, शिवणी, वांगी, जरूर हा जो भवानवाडी हा जो परिसर आहे, पण याच्याही पलीकडं मला दूर दूर पर्यंत बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही दोन माणसं गेल्या अनेक ठिकाणी मला भेटतात. मग तिथं रामायण ग्रंथ लावलेला असेल, पांडव प्रताप ग्रंथ लावलेला असेल, अधिक मासाचा ग्रंथ लावलेला असेल, पोथी असेल, भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, ज्या ज्या ठिकाणी प्रभूचं नामचिंतन सुरू आहे, ईश्वराचं नामचिंतन सुरू आहे, त्या त्या ठिकाणी ही दोन माणसं ही हराची वारकरी त्या ठिकाणी आढळून येतात. विठाला विठाला. मला त्यांनी फोन केला आणि सांगितलं की असं असं गप्पू अण्णाच्या घरी मावंद्याचा कार्यक्रम आहे, त्याची सेवा तुम्हाला करायची. त्यावेळेस आनंद झाला, कारण की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बघा, माझी जातीचे मज भेटो कोणी. माझ्या जातीचे म्हणजे ह्या जाती म्हणजे मराठा, वंजारा किंवा अशा अर्थानं जगद्गुरु तुकोबराय म्हणले नाही. माझ्या जातीचे म्हणजे आमच्या परमार्थिक क्षेत्रामधले असे जर कोणी भेटले, माझे जातीचे मज भेटो कोणी, ही इच्छा तुकोबरायनं व्यक्त केलेली आहे. तेव्हा गंपू अण्णांच्या या मावंद्याच्या कार्यक्रमाला आपण जावं आणि त्या ठिकाणी एक तासभर अर्धा तास आपण कीर्तनाची सेवा करावी, असं येताना आनंद वाटला. खऱ्या अर्थानं तीर्थयात्रा करणं आणि वय झाल्यानंतर तीर्थयात्रा करणं हे आता हल्लीच्या काळामध्ये फार कठीण झालेलं आहे. खरं पाहिलं तर तीर्थयात्राच आता कठीण झालेल्या आहेत. आपल्याला इथं बसल्यावर काही वाटत नाही. ज्यावेळेस चारधाम करायला गेलेला माणूस आहे, खऱ्या अर्थानं त्यालाच माहिती आहे की त्या परिस्थिती तिकडची कशी आहे. पूर्वीच्या काळी असं म्हणतात की एखादा माणूस जर तीर्थयात्रेला चालला, चारधाम यात्रेला चालला, तर त्याला वाटे लावायला अख्खा गाव जमा व्हायचा. कारण की शाश्वती नव्हती. हा आमचा माणूस, चाललेला माणूस आता परत येईल का नाही. त्याचे कारण असे होते, पूर्वीच्या काळी काही सुविधा उपलब्ध नव्हत्या, वाहनं उपलब्ध नव्हती. आवाज जर असा घोंगट यायला का, पण आवाज असा कमी करा वाटलंस तसा येतो. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही नुसतं ऐकू नका, आवाज येत नाही म्हणून सांगा. चालू आहे आपलं काहीतरी. हॅलो हॅलो हॅलो
तर मी सांगत होतो की पूर्वीच्या काळी ज्यावेळेस कुणी तीर्थयात्रेला चाललो त्यावेळेस अख्खा गाव जमा व्हायचा, कारण की शाश्वती नव्हती, हा आमचा माणूस परत येईल का नाही. काळ बदलला, वाहनांच्या व्यवस्था झाल्या, पण जरी वाहनांच्या व्यवस्था झाल्या, सुविधा उपलब्ध झाल्या, तरी सुद्धा केदारनाथ आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं पशुपतीनाथ, केदारनाथ हे सगळ्यात कठीण अशा प्रकारचे क्षेत्र आहेत. या ठिकाणी जाणाऱ्या माणसालाच माहित तिथली परिस्थिती काय आहे. पण तरी सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये मृत्यूच्या अगोदर आपण तीर्थयात्रा करायला पाहिजे. तीर्थयात्रा या भगवंत प्राप्तीच्या साधनापैकी एक साधन अशा प्रकारचं शास्त्रानं सांगितलेलं आहे. विठाला विठाला तुकोबराय म्हणतात की बाबांनो, तीर्थयात्रा तुम्हाला परवानगी देतो, पण तोपर्यंतच तुम्हाला परवानगी आहे जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये बळ आहे, जोपर्यंत तुमचे इंद्रिय काम करतायत, डोळे जोपर्यंत चांगलं दिसतंय, जोपर्यंत चांगलं चालता येते, जोपर्यंत तुम्हाला शुगर झाल्यानंतर, बीपी झाल्याच्या नंतर किंवा त्रास झाल्याच्या नंतर तीर्थयात्रा करण्यामध्ये मजा नाही. मी स्पष्ट कीर्तनामध्ये सांगतो, ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, ज्यांना शारीरिक व्याधी आहेत, वय झालेले, यांनी तीर्थयात्रेला जाऊ नका. विठाला सकाळ सिद्ध कधीपर्यंत तीर्थयात्रा करण्यामध्ये अर्थ आहे. नाही तर वयाची 90वी झाली आहे, मान साथ देत नाही, मान अशी गळती आहे, नाकामधून पाणी गळतंय, दात एकमेकावर वाजतायत, चालता येत नाही, बोलता येत नाही, ओठामधून शब्द फुटत नाही. अशा वेळेला आपण तीर्थयात्रेचा हट्ट करता कामा नये. तुकोबरायांनी सांगितलं तुम्हाला तीर्थयात्रा करायच्यात ना, तीर्थयात्रेनं देवाची प्राप्ती आहे, नाही असं नाही, पण तीर्थयात्रा करण्यासाठी जर तुमच्या शरीरामध्ये बळ असेल तरच तीर्थयात्रा करा. जर शरीरामध्ये बळ नसेल, आपल्याला जर गाडी जर सोसत नसेल आणि आपल्या उलटीमुळे जर शेजारच्याला जर त्रास होत असेल तर आपण तीर्थयात्रेला नाही गेलेलं परवडतं. बऱ्याच लोकांना गाड्या काही सोसत नाहीत आणि मग लांब केदारनाथला जातात, आणि मग केदारनाथला जाताना त्या बसमध्ये सगळा उलट्या होतात, त्रास होतो, बसल्यामुळे शुगर वाढते, पाय सुजतात, कोणाला बीपीचा त्रास आहे, कोणाला किडनी फंक्शन काम करीत नाही, कोणाला नाना प्रकारच्या व्याधी आहेत, आणि मग ते सगळं दुसऱ्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितलं की बाबांनो, तुम्हाला जर तीर्थयात्रेला जायचं असलं तर माझी ना नाही, तुम्ही जरूर जा, पण कधी जा, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात आणि पाय जोपर्यंत चालतायत, काम करतायत, सिद्ध आहे म्हणजे जोपर्यंत बरं आहे तोपर्यंतच तुम्ही तीर्थयात्रेला जा. एरवी तीर्थयात्रा जाण्याचा हट्ट करू नका. विठाला विठाला संतांची भाषा बघा, एके ठिकाणी तीर्थयात्रेला जा म्हटले, जवळ सकळ सिद्ध आहे, आणि काही ठिकाणी म्हणतात तीर्थयात्रेला जायची गरज नाही, आईचं बैसोनी करा एक तीर्थ आवडी आनंद आळवा, आवडी आनंद आळवा, आवडी आनंद
सेवा. बघा, एका ठिकाणी म्हणतात तुम्ही तीर्थयात्रेला जा आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ नका. काही गरज नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का असती माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण की जी. विठाला विठाला तुकाराम महाराज तुम्ही एके ठिकाणी म्हणता तीर्थयात्रेला जा, एके ठिकाणी म्हणता आई वडिलाची सेवा करा. आई वडीलच सगळे तीर्थयात्रेला जायची गरज नाही. काय असतं माहिती का, देश काळ आणि वस्तू बदलल्या की परिस्थिती बदलत असते. विठाला विठाला काय माहिती का, एक वाक्य मी बोलून जातो. अंगावर पांघरून घेणं हे चांगलं आहे का वाईट आहे? बोला तुम्ही, मला कोणीतरी सांगा. अंगावर रग म्हणा, पांघरून म्हणा, ब्लँकेट म्हणा, पांघरून घेणं चांगलं आहे का वाईट आहे? होय महाराज, वाईट आहे का चांगलं आहे? तर त्याचं असं आहे, उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये चांगलं नाही, पण पौष महिन्यामध्ये मात्र त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. तसं महाराज संतांची जी भाषा आहे परिस्थितीनुसार भाषा सांगितली. एखादा जर वृद्ध असेल, पिकलेलं पान असेल, गळका असेल, शरीराच्या व्याधी असतील, त्याला सांगितलं बाबा तुला कुठे जायची गरज नाही, सकळ तीर्थाची धुरे. सकळ तीर्थाची धुरे जे का असते माता पितरी. आपले आई वडील हेच असणारे सर्व तीर्थ. धुरे या शब्दाचा अर्थ आहे सगळ्यामध्ये श्रेष्ठ असणारे आपले आई वडील आहेत आणि तुम्ही त्यांची सेवा करा. सगळे तीर्थ तिथे येतात. पुंडलिकानं काय केलं बरं चंद्रभागेच्या तीरावरती कमरेवरती हात देऊन उभा राहायला लावलं. ही ताकद महाराज आई वडिलांच्या सेवेची. विठाला विठाला धन्यतेची माथ. माथ हा शब्द वापरलाय. धन्य ती गोष्ट आहे. तुकाराम महाराज म्हणतात उंच नीच नेणे काही भगवंत तिसते भाव भक्ती. हा अभंग मला वाटतंय 10 का 11 चरणाचा बरोबर आहे. आणि याच्यामधलं शेवटचं चरण आहे. बाकी सगळं सोडून दिलं. काय करायचंय तुम्हाला? नामस्मरण करा नाही तर नका करू. तीर्थयात्रेला जा नाही तर नका जाऊ. यज्ञ करा नाही तर नका करू. बाकीची सगळी साधनं करा नाही तर नका करू. पण आई वडिलांची जर सेवा केली तर तुम्हाला त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग परमात्मा येतो. हे आपल्याला कृतीतून त्या पुंडलिकानं सिद्ध केलं आणि त्याची साक्ष आमच्या तुकोबऱ्यांनी दिली. विठाला विठाला विठाला. पण महाराज लोकांना सांगायला गेलं की लोकांना वेगळं. आता तुकाराम महाराज म्हणले ना आई वडिला सेवा करा, मग आम्हाला जायची काय गरज आहे महाराज? आम्हाला तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही असं जर कुणी म्हणेल तर त्याचं बोलणं हे चुकीचं आहे. वय परत्वे
शरीराच्या अवस्थे परत्वे तुकोबर यांनी साधना सांगितलेली आहे. माझ्यासारखा जर तरुण असेल, हातपाय चांगले, त्या माणसाला काय सांगितलं, त्या साधकाला काय सांगितलं, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तू तीर्थयात्रा कर, भ्रमंती कर. प्रभू रामचंद्रानं सुद्धा भ्रमंती केली. वनवास म्हणजे काय? तीर्थांना भेटी दिल्या. पहिली भेट भारद्वाज नावाच्या संताला भेट दिली वनवासामध्ये. अनेक तीर्थांना भेटी दिल्या, पंपा सरोवराला भेट दिली. महाराज हे काय आहेत? हे तीर्थ आहेत. आणि जिथं जिथं त्यांच्या पदस्पर्शाची धूळ निर्माण झाली, महाराज एक असणारी भिल्ल समाजामधली बोरं वेचणारी, देवासाठी बोरं ठेवणारी एक म्हातारी स्त्री शबरी, तिच्या त्या कुटीमध्ये भगवान गेले. तिच्या कुटीला सुद्धा महाराज मंदिराचं रूप निर्माण झालं. तीर्थाला भगवंतानं भेटी दिल्या, प्रभू रामचंद्रानं भेटी दिल्या. प्रभू रामचंद्र तीर्थाला गेले, कृष्ण परमात्मा तीर्थाला गेले. म्हणून सांगतात बाबा तीर्थयात्रा केल्याच पाहिजेत. हे तीर्थ म्हणजे काय आहे? तीर्थ आणि क्षेत्र वेगळं बरं का. आम्ही भाग्यवानच, आम्ही पंढरपूरच्या जवळ राहणारी माणसे. संदीपान महाराज, पंढरपूर हे असं तीर्थ आहे जिथं क्षेत्र पण आहे आणि तीर्थ पण आहे. विठाला विठाला बऱ्याच ठिकाणी फक्त तीर्थ आहे महाराज, तिथं क्षेत्र नाही. काही ठिकाणी क्षेत्र आहे, तिथं तीर्थ नाही. पण जिथं क्षेत्रही आहे, तीर्थही आहे, असं जे ठिकाण आहे, आणि ते ठिकाण गेल्या 28 युगापासून पांडुरंग परमात्मा दिनांची तुमची आमची सेवा करतो. आषाढी कार्तिकीला आपण त्याच्याकडे जातो. ते ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. तीर्थ म्हणजे वाहणार पाणी स्वरूपामध्ये नदी असणारी चंद्रभागा, आणि क्षेत्र म्हणजे भगवान परमात्म्याचं अस्तित्व. विठाला विठाला असं हे तीर्थक्षेत्र 4 धाम ज्यांनी केलेले आहेत, त्या 4 धाम करणाऱ्यांच्या पायाची धूळ जर आपल्या मस्तकाला लावली तरी तीर्थयात्रा केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं, असं शास्त्र सांगतो. आता साधना वाढलेली आहेत. तीर्थाला गेल्याच्या नंतर त्या तीर्थामध्ये जे स्नान घडतं, पाणी वेगळं बरं का आणि तीर्थ वेगळं. एखाद्यानं माझ्यासारख्यानं जर चालरेखी केली, चाबरेपणा केला, महाराज बिस्लेरीची बाटली आणली, आणि ही बिस्लेरीची बाटली प्युअर आहे, ही शुद्ध केलेलं पाणी महाराज. पण शुद्ध केलेलं बिस्लेरीचं पाणी जरी असलं तरी महाराज ते तीर्थ नाहीये. ते कदाचित शुद्ध असेल पण पवित्र नसेल. विठाला विठाला गंगेचं पाणी महाराज अशुद्ध आहे. अनेक घाणी त्याच्यामध्ये आहेत, अनेक गावचे ओढे गेलेले आहेत, अनेक त्या ठिकाणी कितीतरी घाण त्या नदीला गेलेले, गंगेला. आपण जर पाहिलं चंद्रभागेला तर सांगायची गरज नाही तुम्हाला. पाण्यामध्ये चूळ पण भरावीशी वाटत नाही. आता हे कोणी केलं? देवाने तीर्थ निर्माण केलं आणि मनुष्यानं ते तीर्थ खराब केलं. तुम्ही आम्ही काय केलं? त्याच्यामध्ये कारखान्याचं पाणी सोडलं. तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये सगळ्या गावाची घाण सोडली. तुम्ही आम्ही तिथं सगळ्या लोक आता विचारायचं काम नाही, त्याच्यामध्ये साबणा लावून आंघोळ करतात. मग तीर्थ घाण होणार नाही तर काय होणार? आळंदीला जर आपण गेलो, आपण म्हणतो इंद्रायणी नदी आहे, आणि मग इंद्रायणी नदीमध्ये जर साबण लावून कपडे धुतले तर ते तीर्थ राहील का? आता दुर्दैव आमचं की त्या तीर्थाचं सगळं घाण पाणी झालं. तीर्थ हे जीवनाला पावन करतं. आणि म्हणून पूर्वी असं लोक म्हणायचे की पाप क्षालन करण्यासाठी तीर्थामध्ये जावं, पाप क्षालन होतं. आज सुद्धा ही जी गंगा माता आहे, या गंगेला माता म्हटलेलं आहे. जसं आम्ही भूमीला माता म्हणतो का, तर ती भूमी उपजाऊ होते. एक दाना पेरल्याच्या नंतर त्या दाण्यापासून आम्हाला कणीस भोगायला मिळतं, ते कणीस आम्हाला जगवतो. एक झाडाची बी लावल्याच्या नंतर त्याचा वृक्ष निर्माण होतो, त्याला फळं लागतात, ती फळं आम्हाला जगवतात. म्हणजे उपजाऊ ती आमची माता आहे, उत्पादन करते. तशी गंगा सुद्धा आमची माता आहे.
आणि म्हणून तीर्थ आणि क्षेत्र हे ज्यांच्या जीवनामध्ये घडले खऱ्या अर्थानं त्यांची पाये धरायला पाहिजे. विठाला, 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 कोणाच्याही डोक्यामध्ये येत नाही. तीर्थयात्रेला जाणारी भाग्यवान लोक फार कमी आहेत महाराज. आम्ही फिरायला जाणं वेगळं आणि तीर्थाला जाणं वेगळं. आता जर पिक्चरचे गाणे म्हणत किंवा ते आता नाही का त्या ट्रॅव्हल्स मध्ये बसलं की व्हिडिओ लावतात बघा, व्हिडिओ कोच, किंवा मग कानामध्ये जर गाणं ऐकत गेला तर मग ते तीर्थ नाही घडत महाराज. ती तीर्थयात्रा थोडीच घडते. पर्यटन घडत, पर्यटन वेगळं आणि तीर्थयात्रा वेगळी. तीर्थयात्रा जाण्यासाठी महाराज चित्त नामामध्ये असावं लागतं. हा ज्ञानेश्वर माऊलीचा पुरावा आहे. विठाला, 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 काय म्हणतात गोरख महाराज, ज्ञानदेव माऊली, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपण जर नामस्मरण नाही तर जर व्हिडिओ कोच मध्ये जर असं माग टिकून जर व्हिडिओ बघत जर आम्ही तीर्थयात्रेला गेलो तर त्याला तीर्थयात्रा म्हणत नाही, त्याला पर्यटन म्हणतात. आता बालाजीला जाणारे लोक आहेत ते गाड्यामध्ये व्हिडिओ असतो, टीव्ही असतो, ते ऐकत जातात, मस्त एन्जॉय करते, एन्जॉय म्हणते ते, एन्जॉय. आणि मस्त मग जाताना ढाब्यावर जेवण करून जातात. हरकत नाही, विलाज नसल्यावर ढाब्यावरच जेवावं लागतं, तो भाग वेगळा. परंतु मौज मजा करत जाणं आणि नामस्मरण करत जाणं याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून पर्यटन म्हणले नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जर तुमचं चित्त नामामध्ये नसेल आणि तुम्ही जर उगाच हिंडत असता, महाराज हिंडणं वेगळं बरं का, हिंडणं वेगळं. आपण म्हणत नाही का बोंबलत हिंडायला लागला, बोंबलत फिरायला लागला. पण तीर्थयात्राला जे भ्रमण आहे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून नामामध्ये जर चित्त नसलं तर ते व्यर्थ आहे. तुम्ही बालाजीला केले काय आणि पंढरपूरला गेले काय. मग पंढरपूरला जाणारे असे बरेच व्यापारी, तिकडे बैल स्वस्त मिळते, सोलापुरी बैल, हनुमान महाराज तिकडे सोलापुरी बैल पंढरपूरला लय भारी भेटते. काही लोक काय करते, ते बैलाचा बाजार आहे जतला, फार मोठा बैलाचा बाजार आहे बरं का. जाता जाता जतला जाताना काय करतात लोक, पंढरपूरला म्हणतात आलोच ना आता, चला पंढरपूरला चला. आणि त्यांचा उद्देश वेगळा असतो. त्यांचा उद्देश काय असतो, बैल आणायचे. आणि मग ते बैल आणायच्या उद्देशामध्ये मग नाम कशाचं डोक, चित्तात नाम कुठे. मग त्या बैलाचे शिंग कसे, मग त्या बैलाचं शिपूट कसं असन, त्या बैलाचे मग ते पाय असा उच कसा असन, ताकद कशी असन, म्हणजे आता बैलाचे त्याच्यामधले जे जाणकार आहेत त्यांनाच माहिती. मग त्या बाजाराला जाताना, जाता जाता पंढरपूरला जाणं, चंद्रभागेमध्ये स्नान करणं, ही आंघोळ झाली महाराज त्या चंद्रभागेमध्ये, पण तीर्थयात्रेमधलं स्नान नाही. विठाला, विठाला, आपण ज्या क्षेत्राला जातो ते क्षेत्र जवळ जरी असलं, आपण जर शिवणीहून जर चाकरवाडीला जरी गेलो आणि त्या चाकरवाडीला जात असताना तेवढ्या त्या तास, दीड तासामध्ये, 2 तासामध्ये, 3 तासामध्ये जर आपलं सगळं चित्त जर नामस्मरणामध्ये असेल तर खऱ्या अर्थानं ती तीर्थयात्रा घडते. म्हणून लांब जर दूरवर गेलं म्हणजे तीर्थयात्रा घडते असं नाही. पण शास्त्रानं सांगितलं की भ्रमंती करा. माझे जिथं जिथं पावलं पडले, मी जिथं जिथं भगवान शंकरानं, भगवान विष्णूने अशी काही ठिकाण आहेत महाराज, ज्या ज्या ठिकाणी काही तप केलेले आहेत, असे ऋषी मुनी आहेत,
अनेक अशी काही ऋषी मुनी आहेत. आपण नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये मला वाटतंय त्या रेणुका मातेचं स्थळ आहे. दत्त महाराजांचं अधिष्ठान आहे. ज्यावेळेस ब्रह्म विष्णू आणि महेश दत्तांचा अवतार अनुसयाच्या समोर हे जे बालक होऊन पडलेले होते ते ठिकाण म्हणजे ते ठिकाण आहे किनवट तालुक्यामध्ये. रेणुका मातेचं फार मोठं मंदिर आहे आणि अशी पावनभूमी आपल्या जवळ आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. अनेक ठिकाण आहेत की ज्यांना काहीतरी इतिहास आहे. अनेक ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमी आहेत. बीड जिल्हा हा साधू संतांचा जिल्हा आहे. नामस्मरणाने पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमी आहेत. मग भगवानगड असेल, आमची गोरक्षनाथ टेकडी असेल, सोन्याची टेकडी म्हणतात. नवनाथामध्ये उल्लेख आहे बघा, सोन्याची टेकडी. ही सोन्याची टेकडी म्हणजे आपली गोरक्षनाथ टेकडी आहे. आणि म्हणून नाथ संप्रदायाच्या महात्म्यांच्या पावलांचे ठसे जिथं आहेत ती भूमी आपल्या जवळ असल्यामुळे आपल्याला काही महत्व त्याचं वाटत नाही. किंवा चाकरवाडीच्या माऊली दादानं आपल्या हयातीमध्ये संपूर्ण आयुष्य नामस्मरणासाठी घातलं. ती चाकरवाडी भूमी ही तीर्थ आहे. असे अनेक क्षेत्र आहेत महाराज. आणि म्हणून आपण तिथं गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. त्या पायधुळीचा आपण सहवास जरी घेतला, आपल्या कपाळाला जरी लावली, आपले पाय जरी तिथं पडले, तरी देवभूमीमध्ये, साधूच्या भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये गेल्याचा आनंद आपल्याला पुण्य प्रदान करून जातो. या अभंगामध्ये वापरलेला जो शब्द आहे ना, तो शब्द फार महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की खऱ्या अर्थानं जर माणसाला आपलं हित कशामध्ये जर कळलं तर त्या माणसाच्या जीवनाला अर्थ आहे. अभंगाचं पहिलं धन्य माता पिता दयाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपलं हित ज्याला कळलं का महाराज, आपलं हित म्हणजे काय? बोरला पाणी लागलं, लय मोठा ऊस लावला म्हणजे हित नाही. हित या शब्दाचं व्यवहारामध्ये, संसारामध्ये लोकांनी वाटोळ करून टाकलं. हित आणि कल्याण या दोन शब्दावर एवढा अन्याय केलाय लोकांनी, चिरफाड करून टाकली. लोक म्हणतात आमचं कल्याण झालं, त्यांचं कल्याण झालं, त्यांचे दोन्ही पोरं नोकरीला लागली. कल्याण शब्द त्यांचं काय, आता त्यांना पाण्या बोरला काही कमीच नाही, सगळा ऊसच आहे. कल्याण झालं त्यांचं. हे कल्याण आणि हित या अर्थानं नाहीये. तर कल्याण होणं, हित म्हणजे काय? देवाची प्राप्तीसाठी जो धावा करतो, भले त्याला आणखी देव भेटलेला नाही, पण त्या मार्गाने आहे. हित करण्याचा मार्ग जरी धरला तरी महाराज, आता हे गंपू अण्णा झालं,
हे आमचे संदीपानांना, आमचे राणू महाराज, आमचे हे भजनी लक्ष्मण महाराज, हे रात्रंदिवस भजनामध्ये आहेत, रात्रंदिवस परमार्थ सेवेमध्ये आहेत. महाराज खऱ्या अर्थानं हे हिताच्या वाटेला लागले. हित होईल का नाही सांगता येत नाही. अहो ऋषी मुनीचे जन्मचे जन्म गेले, त्यांचं हित झालंय का नाही आपल्याला सांगता येणार नाही. यांचं हित झालं का नाही मला सांगता येणार नाही. माझं हित झालं का नाही मला सांगता येणार नाही. पण कमीत कमी हितामध्ये जागा राहण्याचं काम ही मंडळी करते. विठाला विठाला जागा राहणं म्हणजे काय? जागा राहणं म्हणजे काय? तुकोबराय म्हणतात आपल्या हितासाठी जो जाग आहे, जाग आहे म्हणजे रात्री दारी घरी स्वतः सकाळी आला झोपला लवकर उठला म्हणजे जागा नाही. सकाराम मामा जागा म्हणजे एखाद्याला हालून जागा केला उठला काय झालं, आणि तुकाराम महाराजाचा अभंग आहे जाग व्हा आणि मग तुम्हाला जाग केलं. अशा अर्थानं जाग शब्द म्हणजे काय? जागा राहणं. बघा संत हे जागा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला वैकुंठावून इथं आलेले असतात. बघा जाग करणं, ठीक आहे, मज निरंतर जाग. संत महाराज संतांचं काम आहे. संतांनी महाराज जाग केलं महाराज लोकांना. संतांनी देवाला जाग केलं, संतांनी माणसाला जाग केलं. एवढंच नाही, संतांनी संतांना सुद्धा जाग केलं. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. तुम्हाला आम्हाला जागा केलं याच्यात नवल नाही महाराज. संतांनी संतांना सुद्धा जागा केलं. विठाला 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 संतांनी संताला जागवलं महाराज. संतांनी संताला जागवलं याच्यामध्ये काही नवल नाही. संतांनी देवाला सुद्धा जागवलं. उठा पांडुरंगा प्रभात समरूपा वैष्णवांचा वेळा गरुडा
समयो पातला. लाकडा म्हणता नाही तुम्ही. प्रभात समयो पातला, सकाळ झाली पांडुरंगा आता तुम्ही उठा. वैष्णवांचा मेळा, सगळे वैष्णव गरुडा खांब्यापाशी उभा राहिले. गरुडा पारी दाटला, उठा. हे उठणं कोणतं? उठवणं वेगळं. झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं असतं, पण नाटक करणाऱ्या माणसाला उठवणं अवघड असतं. तुमचे आमचे हे नाटक चालू आहेत महाराज, खरी झोप नाही. आम्हाला कळतंय महाराज, पण तरी सुद्धा आम्ही काय करतोय? उठत नाही. आणि म्हणून आपल्या हितासाठी जे जागे राहतात, खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, आपुलिया हिता जो धन्य माता पिता तयाची. त्याला नाही महाराज धन्यवाद दिले. कोणाला धन्यवाद दिले? त्याच्या आई वडिलाला. क्रिकेटमध्ये बघा, एखाद्या प्लेयरनी जर कॅच घेतला त्याला ती विकेट जात नाही महाराज. जो बॉलिंग करतो ना त्याला विकेट जाते. खऱ्या अर्थाने असं उलट आहे का नाही? ज्या प्लेयरनं कॅच घेतली त्यालाच पाहिजे ती विकेट, पण त्याला जात नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही ज्या बॉलवर त्या बॅट्समॅनने टोलवलं त्याच्यामुळं तुम्हाला महत्व आहे. तसं महाराज, आपलं हित जरी आपण करत असलो तरी आपला उगम कुठं आहे ते धरलं जातं. आणि म्हणून तुकोबऱ्या म्हणतात, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र तिने सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा कुळामध्ये जे मुलं जन्मतात त्या मुलामध्ये सुद्धा इथं स्त्रीला प्राधान्य बर का. स्त्री पुरुष समानता किंवा मुलीला अगोदर प्राधान्य दिले. कुळी कन्या, कन्या अगोदर आहे. आणि म्हणून कन्येचा सन्मान करा. बीड जिल्ह्याकडून कन्येचा अपमान झाला म्हणून आज आपल्यावर फार वेळ आहे. गावगाव 40-40 पोरग लग्न बिना लग्नाचे, गावगावची परिस्थिती. आणि म्हणून स्त्रियांना जपा, तिला आदर द्या, पोटामधला गर्भ वाढू द्या, मुलीला जन्माला घाला वगैरे वगैरे. आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो, बऱ्याच वेळेस पाहतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा रीक वाटे देवा. कुणाचा आनंद होतो? जे सात्विक आहेत. कोण सात्विक आहे? जे महाराज गीता भागवत. सात्विक मुलं आहेत, लेकर, ती मुलगी असो किंवा मुलगा असो, त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. पण सात्विकच कशावरून ठरवायचं? त्याचं जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, किंवा जे गीता आणि भागवत या ग्रंथांचं रात्रंदिवस पठण करतात, अखंड, या शब्दाचा अर्थ खंडच नाही, अशी काही घरं आहेत ज्याच्यामध्ये गीता आणि भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा हे महाराज पूज्य मानलेलं आहे. मला आनंद वाटतो. आमच्या संदीपान महाराजाच्या घरी सारखे नवनाथाचं तरी पारायण चालूच आहे, याचं तरी पारायण चालूच आहे. आणि त्याच्यामुळं ते जे घर आहे ते पवित्र होतं. वाचिक सामर्थ्य जे आहे, वाचिक तप, ते वाचिक तपानं सगळा तो परिसर महाराज पुण्यवान अशा प्रकारचा होतो. आपली वाणी पुण्यवान होते. आणि म्हणून गीता आणि भागवत हे दोन असे ग्रंथ आहेत. गीता माणसानं कसं जगावं, अर्जुनाला गीता भगवंतानं कुरुक्षेत्रावर सांगितली
ही काही अशी म्हणजे फार निवांत वेळेमध्ये नाही सांगितली, युद्धाचा प्रसंग आहे. आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस रथावर उडी खाली घेतली अर्जुनाने, किंवा मी आता देवा हे सगळे माझेच आहेत, अरे ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो हे माझे मामा आहेत, ते माझे सासरे आहेत, ते माझे काका आहेत, मामा आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, यांना मारू कसं मी? या द्रोणाचार्यांनी मला, मी पार्थ द्रोणाचा केला, निष्ठा कशी असावी? माझं जे पार्थ नाव आहे हे सार्थ कुणी केलं? त्या द्रोणाने केलं. आणि मी त्यांना, मला धनुर्विद्या दिली, सगळ्यापेक्षा जास्त प्रेम दिलं, आणि त्या द्रोणाला मारू तरी कसं मी? देवा माझ्याच्याने होणार नाही. अरे जे कृपाचार्य आमच्या या कुरुवंशाचे गुरु आहेत, या कृपाचार्यावर भीष्माचार्यावर मी बाण कसा उचलू? रथामधून खाली उडी घेतली आणि त्या ठिकाणी जीवन कसं जगावं, तू कोण आहेस, नैनम चिंदंती शस्त्रानी वगैरे वगैरे, ही सगळी 700 श्लोकाची गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग त्यानं बाण आपल्या हातामध्ये धनुष्य घेतलं आणि पुढचं मग महाभारत झालं. मला पुढचं सांगायचं नाही. अशा प्रकारची जी गीता आहे, ज्याच्या अखंड वाणीमध्ये आहे, ज्याचं श्रवण करतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, मुखामध्ये वाणीमध्ये पिक्चरचे गाणे त्याच्यात, ते त्यांना धन्यवाद दिली नाही, त्यांच्या आई वडिलांना धन्य नाही, ज्यांच्या अखंड शिवे आहेत त्यांना धन्यवाद नाही, ज्यांच्या अखंड द्वेष भरलेला आहे, ज्याची वाणी अखंड महाराज कोणाची तरी निंदा करते, कोणाची तरी स्तुती करते, त्यांना धन्यवाद दिलेले नाही. बरोबर आहे म्हणतात, अखंड चिंतन विठोबाचे. बरोबर आहे, तुमचा भाव आम्हाला कळलाय. बरं ठीक आहे, ज्यांच्या घरामध्ये अखंड गीता चालू आहे, भागवत चालू आहे, अखंड चिंतन चालू आहे, अशा लोकांची तुम्ही सेवा कशी करणार? अशी जी लोक आहेत ना, जे अखंड गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, पांडव प्रताप या ग्रंथांचं नित्य पाठांतर करतात, वाचन करतात, मनन करतात, चिंतन करतात, पांडुरंगाचं ज्यांच्या ओठामध्ये सतत नामस्मरण आहे ना, तुकोबराय म्हणतात मला त्यांची घडो सेवा. महाराज एवढे मोठे तुकोबराय, पण तुकोबराय म्हणतात ज्यांच्या वाणीमध्ये विठ्ठल आहे ना, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासांचा. मला अशा लोकांची जर सेवा घडली तर माझ्या जीवनाला अर्थ आहे. आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी माणसानं जीवनामध्ये कोणकोणत्या ग्रंथांचं अध्ययन करावं, आपल्या आई वडिलांनी मुलावर संस्कार कसे लागावे, आपलं हित कशामध्ये आहे आणि आपण जागं कसं राहावं, या अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. माझं कीर्तन संपलेलं आहे.
प्रासंगिक कीर्तनं जरा अवघड असतात. दुपारी वातावरण जमत नाही, कुणीतरी लेकरं तिकडे रिक्षामध्ये बोलते, कुणीतरी हे समोर बसून लेकरं बोलते, आवाज माग स्वयंपाकाचा वास चालूच आहे, कुणीतरी बोलते, असं असं चालूच असतं. पण तरीसुद्धा मला जसं जमल त्या पद्धतीनं तुमच्यासमोर 1 तास 1.5 तास चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिवणी गाव हे पारमार्थिक गाव आहे. आत्ताच गुढीपाडव्याला मला वाटते 3रं रामायण सुरू झाले आपल्या गावामध्ये. आपण भाग्यवान आहात. जे लोक जात नाहीत ते लोक सोशल डिस्टन्स ठेवून रामायणाला जा, नाहीतर माधव महाराजांनी सांगितलंय मग चला. पुन्हा तिथं काही 3रा ताप झाला, पुन्हा मला हेच म्हणले जा म्हणून आम्ही गेलो. सध्याचा काळ फार विचित्र आहे. महाराज तो का म्हणे पापे येती रोगाची या रूपे. हे जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे महाराज. माणूस जसं करतो ना ते पाप भोगायला येतं. आणि म्हणून आज सगळ्या जगावरती एक संकट पडलेलं आहे. काल परवा दिवशी आपल्याला ही कीर्तनाची परवानगी मिळाली त्याच्यामुळे सुरू झाले, नाहीतर हे तुमच्या आमच्या सहित सगळ्याला गुंडाळून घेऊन गेले असते पोलीस. अवघड झालं आहे कीर्तनं करणंही. आता परवानगी दिली म्हणून जमतंय. पण तरीसुद्धा माझी तुम्हाला कीर्तन चालू होतानाच मी सांगितलं होतं, अंतर ठेवून बसा, तोंडाला रुमाल बांधा, मास्क बांधा, थोडी स्वतःची काळजी घ्या. कठीण वेळ आहे, वेळ आल्यावर आपल्याला आठवतं. लोक म्हणतात काही नाही महाराज, इकडं काही नाही, आम्ही काही नाही. पण काही नाही तसं नसतं. ज्यांचं वय झालेलं आहे त्यांनी विशेष काळजी घ्या. या गंपू अण्णाच्या परिवाराला मी खूप खूप धन्यवाद देतो. मावध म्हणजे मा म्हणजे नाही आणि वध म्हणजे बोलणे. मी तीर्थयात्रा केलेले आहेत असं बोलू नये जे तीर्थयात्रेला गेलेत. आणि मग कोणाकोण तरी बोलावं लागतंय, त्याच्यामुळे हे कीर्तनाचं आयोजन असतं. आणि म्हणून या कुटुंबाला खरोखर मी फार फार धन्यवाद देतो की या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं. आमच्या संदीपान महाराजांनी 8 दिवसापूर्वी फोन केला होता. त्यांना सांगितलं मी वेळेवरच येणार आहे. मी 10 वाजताच आलो. कीर्तन 11:30ला सुरू झालं, तो भाग वेगळा. पण मी मात्र वेळेवर आलो होतो. झालेली सेवा तुम्हा सर्व सद्भक्तांच्या चरणी अर्पण करतो. आज कीर्तनासाठी फार दिग्गज मंडळी आहेत. आमचे गोरख महाराज गायन सम्राट आहेत, आज आवर्जून उपस्थित आहेत. आमचे रावसाहेब महाराज आहेत, संदीपान महाराज आहेत, आमचे सखाराम अण्णा आहेत, आमचे काठवाड्याचे लक्ष्मण ताते आहेत, रात्रंदिवस माझ्याबरोबर असतात. आणि आमच्या शिवळीचे वांगीचे प्रल्हाद आबा फार गोड अशा प्रकारचे निस्वार्थ सेवा नेहमी करत असतात. माझ्यावर त्यांचं फार प्रेम आहे. आणि तुम्ही सगळेच वांगी, शिवणी, दरा आणि या परिसरामधून या कार्यक्रमासाठी आलेले नातलग, आप्तेष्ट, इष्ट, मित्र, गणगोत तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करू. वाणीला याच ठिकाणी ज्ञानेश्वर तुका म्हणे माझ गडो त्यांची सेवा, 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 म्हणे माझ गडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ गडो
वाढ